पश्चिम बंगालमधील गुंडगिरी उलथवून टाकत तेथील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपच्या हाती सत्ता दिली आहे। हा केवळ विजय नसून तो ऐतिहासिक महाविजय असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची 35 वर्ष आणि ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची सत्ता म्हणजे सर्वसामान्यांचा छळ आणि दुर्बलता यांचं प्रतीक होते। मात्र यंदा तेथील जनतेनं भाजपला सढळ हस्ते विक्रमी मतदान करत सत्ता दिली। आधी 2016 मध्ये भाजपला फक्त 3 जागा मिळाल्या होत्या, तर 2021 मध्ये 77 जागा मिळाल्या होत्या। यावेळी थेट 200 वर झेप घेत भाजपनं इतिहास घडवलाय। या विजयाचे शिल्पकार तेथील मतदारच असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाचा हा चमत्कार असल्याची प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। भाजपच्या या ऐतिहासिक विजयामुळे तेथील गुंडगिरी दहशत संपून सर्वसामान्यांचे कल्याणकारी राज्य येणार असल्याची प्रतिक्रिया केळकर यांनी दिली आहे। पश्चिम बंगालमधील या महाविजयाबरोबरच आसाम आणि पुदुच्चेरी राज्यातही भाजपनं निर्विवाद सत्ता मिळवली आहे। तामिळनाडूतही चांगलं यश मिळालं असून केरळमधील डाव्यांना चांगली चपराक बसल्याचं सांगून केळकर यांनी 5 राज्यात झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल तेथील मतदारांचे आभार मानलेत। आज एक इतिहास घडलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा ज्याला म्हणता येईल की ऐतिहासिक महाविजय हा या देशामध्ये घडलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी विरोधी पक्ष राज्य करत होते, शासन करत होते, ज्या राज्यामध्ये ते चितपट झालेले आहेत, मग तामिळनाडू असो, केरळ असो, बंगाल असो, पांडिचेरी असो, आसाममध्ये तर भारतीय जनता पार्टी गेली 2 टर्म राज्य करत होती, त्या ठिकाणी पुन्हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आहे। त्याच्यानंतर पांडिचेरीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आहे आणि बंगालचा विजय जो आहे तो अभूतपूर्व विजय। भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने झेप घेतली आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बंगालचा विजय आहे की ज्या पक्षाचे 2 आले होते त्याच्यानंतर 77 आले आणि आता पूर्ण राज्यच बंगालचं जे आहे ते भारतीय जनता पार्टीने ताब्यात घेतलेलं आहे। मतदारांचं अभिनंदन करत असताना सन्माननीय विश्वगुरू माननीय मोदीजी असतील, अमित शहाजी असतील आणि असंख्य त्या ठिकाणी लढवय्ये बंगालचे कार्यकर्ते असतील की त्यांनी आज दहशतवाद, गुंडागिरी ही संपुष्टात आणलेली आहे आणि ममता बॅनर्जीचं जे त्रास देणारं, सामान्य नागरिकांना त्रास देणारं राज्य जे आहे ते खारिज केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा विजय जो आहे तो नुसता विजय नाही तर हा ऐतिहासिक आणि महाविजय असा म्हणता येईल, असा भारतीय जनता पार्टीने आपल्याकडे आणलेला आहे।